कालच्या नागपूरच्या सगळ्या हैदोसा संदर्भात, कारण दंगल हा शब्द वापरायला मनाई आहे, जातीय म्हणायला मनाई आहे, धार्मिक म्हणायला मनाई आहे, दोन गटात दोन समूहात असे शब्द वापरण्याची सक्ती आहे. दोन गटात जो हैदोस घातला गेला त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींना असं वाटतंय की हे फडणवीसांचं फार घनघोर असं अपयश आहे, ते गृहमंत्री म्हणून कुठेतरी खूप कमी पडलेत. खुद्द नागपूरमध्ये त्यांच्याच गावामध्ये अशा प्रकारचा राडा झाला हे त्यांना लाजिरवाणं आहे, किंवा केविलवाणं तरी आहेच आहे, लज्जास्पद आहे, लांछनास्पद आहे. पण नाही 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 माझं मत वेगळं आहे, माझं मत पूर्णपणे वेगळं आहे. मला उलट असं वाटतंय की काल फडणवीसांनी जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या आणि काही गोष्टी केल्या नाहीत. आणि जे काय काल घडलं, ज्याला काही लोक बिघडलं असं म्हणतात, ते अक्षरशः देवेंद्र फडणवीस यांनी जी व्यूहरचना केली होती, जे ठरवलं होतं, जी भूमिका घेतली होती, ज्या गोष्टी ज्या प्रकारे ज्या क्रमाने घडाव्यात असं त्यांना मनोमन वाटत होतं आणि त्या दृष्टीने ते प्रयत्नही करत होते, तसंच घडलंय. कालची ही दंगल होणं आणि ती या प्रकारे होणं आणि तिचा त्या प्रकारे एक गाजावाजा होणं ही फडणवीसांची पुढची धाडसी साहसी पावलं टाकण्यासारखी मूलभूत गरजच होती. काल पोलिसांवर हल्ला होत असताना, अरे त्या डीसीपीच्या तर कमरेला भरलेलं लोडेड रिव्हॉल्वर असताना त्याचा पाय कुऱ्हाडीने तोडला तरी त्यांनी गोळी नाही झाडली. आश्चर्य नाही वाटलं का तुम्हाला? एरवी अशा तऱ्हेची जर भयावह दंगल होत असेल, लोक खुलेआम महिला पोलिसांची छेड काढत असतील, तर गोळीबार अपरिहार्य नव्हता का? तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं सगळं होतंय, पोलीस मार खात आहेत, एवढे मोठे दगड त्यांच्यावर टाकले जात आहेत आणि ते बिचारे जीव बचावून पळतायत, म्हणजे ज्यांनी लोकांचं रक्षण करायचं ते स्वतःच रक्षण करताना कमी पडतायत. याचं कारण काय होतं? याचं कारण स्ट्रिक्टली कठोर अशी त्यांच्यावर निर्बंध कुणावर? पोलिसांवर लाभले गेले. ते दंगलखोर अनिर्बंध होते आणि त्यांना कल्पना होती कशी मिळाली, काय मिळाली, नको वाद करूया. त्यांना माहिती होतं की पोलीस गोळीबार करणार नाहीत. पोलिसांची हिंमतच नाही आज आपल्यावर गोळीबार करायची. मुंबईला तर एवढं मोठं त्या रझा अकादमीचा मोर्चा निघाला आणि महिलांची विटंबना केली महिला पोलिसांची, तेव्हा कुठे गोळीबार झाला होता? नाही ना? का नव्हता झाला? त्या दिवशी सुद्धा ते स्मारक, हुतात्मा स्मारक, शूरवीरांच्या बलिदानाचं स्मारक उद्ध्वस्त केलं डोळ्या देखत पोलिसांच्या, एकही गोळी झाडली गेली नव्हती. याचं कारण त्याही वेळेला त्या सरकारची आज्ञा होती पोलिसांना की गोळ्या झाडायच्या नाहीत. हवेत सुद्धा गोळीबार नाही केला काल नागपूरला. का नाही केला? कारण त्यांना तशी परवानगी नव्हती. जरा उलगडत जातो मग तुम्हाला हे पटेल, त्याला परवानगी का नव्हती? याचं मोठं आणि महत्वाचं कारण मी परवा 4 दिवसापूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अत्यंत बुद्धिमान, चतुर आणि सुरेख व्यूहरचना करून शत्रूला कशा प्रकारे कोंडीत घ्यायचं ह्याच्यामधला एक राष्ट्रीय स्तराचा नव्हे आंतरराष्ट्रीय स्तराचा असा व्यूहरचनाकार या सगळ्याचं सूत्रसंचालन करत होता. आज काय झालं? जे विरोधक आज फडणवीसांवर तुटून पडतायत की तुम्ही का कडक कारवाई केली नाही, तेच विरोधक एक गोळी जरी झाडली गेली असती तरी हेडलाईनला नागपूरमध्ये गोळीबार, त्यात जर एखादा माणूस जरी जखमी झाला असता तरी त्याचे ते फोटो त्या मुस्लिम तरुणाचे आणि मग संबंध विधानसभेमध्ये हाहाकार, सगळ्या रुदाल्या रडायला बसल्या असत्या. काय हे अल्पसंख्य समाजावर गोळीबार कसा करता तुम्ही? जागलं त्याला, मेला तर मग काय फारच चांगलं विरोधकांच्या दृष्टीने.
मग तो उर वाढवायला त्यांना आणखीन आनंद झाला असता. पण फडणवीसांनी पोलिसांना सांगितलं होतं कोणत्याही परिस्थितीत काय वाटेल ते झालं तरी माघार घ्या, पळून गेलात तरी हरकत नाही, पळून गेलात तरी हरकत नाही. गाड्या पेटवल्या काही बिघडत नाही, गाड्या पेटवलं तर सगळ्या गाड्यांचा आजकाल इन्शुरन्स असतो, त्यांना इन्शुरन्सचे पैसे मिळतात. दुचाक्या असो, चारचाक्या असतो, जोपर्यंत माणसं मारली जात नाहीत, जोपर्यंत हिंदूंनाच मारून टाकत नाहीत मुसलमान, तोपर्यंत नका गोळी चालू. मार खात आहे मागे, त्यामुळे एकही गोळी झाडली गेली नाही. त्यामुळे आज तो जो सगळ्या रुदाल्यांचा थेथायाट आणि रडारड आक्रोश मोर्चा निघाला असता की अल्पसंख्य समाजावर गोळी चालवली, त्याचा एक बळी गेला म्हणजे काय, आणि एक बळी जात नाही ना मग एकदा गोळ्या झाडायला सुरुवात केली की. पण फडणवीसांनी पोलिसांना काय म्हणतात त्याला सत्याग्रही मार्ग सांगितला, महात्मा गांधींचा आदर्श दिला की एका गालफाटात मारली तर दुसरा काल पुढे करा. काल पोलीस असंच दिसत होते की त्यांच्यावर दगड पडल्यानंतर ते मागे जात होते, परत पुढे येत होते, परत मार खात होते, परत पुढे येत होते, परत मार खात. म्हणाला अनिलजी तुम्ही हे जे सगळं सांगताय हे सगळं फडणवीसांना अनुकूल आहे असं कसं काय म्हणता आहे? हाच तर फडणवीसांचा गेम तुम्हाला कळत नाही बेटो, हाच तर फडणवीसांचा गेम होता. त्यांना काल पोलिसांनी मार खाल्लं आवश्यक होतं. याचं कारण असं की आज ज्या प्रकारे पोलिसांना मारहाण केली गेली, दगडफेक केली गेली, महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचे प्रकार घडले, त्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये लाखो पोलीस जे आहेत, लाखो पोलीस आहेत, त्यांचं एका रात्रीत हिंदू सेनेत रूपांतर झालं. हिंदुत्वनिष्ठ, हिंदुत्ववादी असे ते झाले एका रात्रीत. कालपर्यंत पोलीस कदाचित कायदा आणि सुव्यवस्था याचे जे नियमित नियम आणि कायदे अटी शर्ती लागू आहेत त्यानुसार ते या पुढल्या काळामध्ये वागले असते. पण काल पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीने पोलिसांवर हल्ले झाले त्यामुळे अख्खं पोलीस दल 99%, 1% आपण सोडून देऊ वेगळ्या वर्गाचे कोणी असतील तर, 99% पोलिसांच्या आतला तो जो आत्मा आहे ना, आत्मा तो जागा झाला. आणि का पोलीस हे मार खात आहेत? काय पाप केलं त्यांनी? कोणता गुन्हा केला? कायदा आणि सुव्यवस्था पाळा असं सांगितलं, दगडफेक करू नका, हिंसाचार करू नका, गाड्या पेटवू नका, हिंदूंच्या दुकानांना जाळू नका असं सांगितलं, म्हणून हे पोलिसांचे रक्तबंबाळ होत आहेत. गाग झाली असेल प्रत्येकाच्या हृदयामध्ये. ती दृश्य पाहताना अनेक पोलिसांच्या त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू आले असतील. पण ते गळगळ गळगळ जे अश्रू आले ते येणं आवश्यक होतं, कारण त्या अश्रूंच्या थेंबातच ज्वालामुखीच्या लावाची ताकद आहे. हे काल जर हल्ले असे पोलिसांनी झेलले नसते, सहन केले नसते, हा गांधी मार्ग जर पत्करला नसता, तर पुन्हा जेव्हा कुठे आता आमचे मुस्लिम बांधव हे आमच्यावर निर्दय पाशवी असे हल्ले चढवतील, पोलिसांचे विनयभंग करतील, महिला पोलिसांचे, त्यांना एका बाजूला घेऊन जाण्याचे प्रयत्न करतील किंवा पोलिसांवर दगड मारतील, तेव्हा त्या प्रत्येकाच्या आतला तो जो आज अश्रूंच्या रूपामध्ये असलेला लावारस आहे तो वाहताना दिसेल तुम्हाला, त्याच्या कृतीतून दिसेल. आज अख्खं पोलीस दल हे सेना झालेली, हिंदू सेना झालेलं आहे या एका कालच्या पोलिसांवर झालेल्या निर्दय निघृण अशा हल्ल्यामुळे. हे कसं साधलं असतं तुम्ही विचार करा. हे तेव्हाच होणं शक्य होतं जेव्हा पोलीस मार खालताय. पोलीस विक्टिम, मी पहिल्यापासून सांगतोय, तुम्हाला कळत नाहीये, मी पहिल्यापासून सांगतोय की फडणवीस कधी कधी व्हिक्टिम कार्ड मधून पण विजय मिळवतात आणि इतरांचं मस्त व्हिक्टिमायझेशन करू शकतात. ही बुद्धीच आहे त्यांची, कुशाग्र अशी बुद्धी आहे. काल एक दिवस पोलिसांनी मार खाल्ला, ओके ठीक आहे, खाल्ला, कोणी कुऱ्हाडीचा वार खाल्ला. शेवटी वॉरवर जातात आपले लष्करी सैनिक, ते देखील या प्रकारच्या अनेक संकटांना सामोरे जातात. तिथे तर समोरची माणसं गोळ्या झाडत असतात, तोफगोळे डागत असतात, अस्त्र शस्त्र वापरत असतात. इथे ते आज तरी नव्हतं, पुढल्या वेळेला ते पण दिसणार आहे महाराष्ट्रामध्ये. नुसतंच सरकार म्हणतंय की दगडविटांनी भरलेले ट्रॉलीज तिथे होत्या.
म्हणजे जुनी गोष्ट होणार, इतिहास जमा. पुढल्या वेळेला AK-47 घेऊन त्यांचे गँगस्टर उतरणार. पण मग तेव्हा आमचा हा जो पोलीस आहे ना, तो जवान झालेला असणार, तो धर्मयोद्धा झालेला असणार. अरे केवढी मोठी कामगिरी कालच्या मारखाण्याने साधली. जर पोलिसांना जर असे आदेश असते फडणवीसांचे की जशास तसे दिसला, हात उचलला, दगडाला लावला की काश्मीरमध्ये जशा गोळ्या घालून नेस्तनाबूत केले, मारून टाकले, आणि मग दगड मारणं थांबलं. काश्मीरमधलं 500 रुपये घेऊन, 1000 रुपये घेऊन दगड मारणाऱ्यांना देणारे त्यांचे आका जे होते ते देखील खतम केले गेले. पण त्याच्यासाठी आधी सोसावं लागलं. तेव्हा सुद्धा मोदींनी ही चाल थोडीशी खेळली होती की काश्मीरमधल्या या क्लिप्स ते दाबू शकले असते, ज्याच्यामध्ये पोलिसांना घेरून घेरून काश्मीरी जे तरुण होते ते बेदम मारत होते, जीवावर उठले होते त्यांच्या. पण त्यामुळे देशात रक्त सळसळायला लागलं. आणि त्यानंतर ज्या वेळेला या गुंडांचा पाठलाग करून त्यांना गोळ्या घातल्या, त्या गोळ्या किती घातल्या आणि त्यात किती मेले याची कोणी गणतीच ठेवेन असा झाला. दहशतवादी म्हणायचं, गोळी घालायची. या पद्धतीने मोदी ते करू शकले. मोदींचा आदर्श फडणवीस ठेवतात, मी म्हणतो, किंवा अमित शहांचा किंवा डोवाल अजित यांचा, तो इथे आहे. काल पोलिसांनी जो मार खाल्ला, कुऱ्हाडीने पाय तोडून घेतले, डोकी फोडून घेतली, महिलांना त्यांच्या अब्रूसाठी पळापळ करावी लागली, हे सगळं कालचं. शेवटी भगवान श्रीकृष्णाने सुद्धा द्रौपदीला तिचं वस्त्रहरण झाल्यानंतर वस्त्र पुरवली. त्यांनी जर ठरवलं असतं की द्रौपदीला पहिलेच वस्त्राला हात लागल्या क्षणी कर वस्त्रांची रांगा यायला लागतील, तर तिचं वस्त्रहरण करण्याची दुःशासनाला हेच मिळाली नसती, अवसरच मिळाला नसता. किंवा त्यांनी द्रौपदीलाच तिथून जर उचललं असतं आणि दुसरीकडे नेलं असतं, तरी अरे सुदर्शन चक्र वापरून हा सूर्य हा जयद्रथ करण्याकरता त्यांनी दिवसाची रात्र केली हो. असा तो भगवान श्रीकृष्ण, तो द्रौपदीला अशी विटंबना तिची होईपर्यंत थांबला. कारण ती व्हिक्टीम आहे हे सिद्ध झाल्याशिवाय पुढे जो न्याय केला जातो तो केला जात नाही. फडणवीसांनी ही कृष्ण नीतीच काल आचरणात आणली. सगळे सरकारी नोकर, केवळ पोलीस नव्हे, कारण आज ठिकठिकाणी सरकारी नोकरांना देखील गुंडांचा यांचा त्रास होतोय, त्यांना मारहाण होतीये, रोज घटना येत आहेत. सगळ्या पोलिसांबरोबर, अर्धसैनिक दलाबरोबर सामान्य असे जे हे आहेत सरकारी नोकर, ते देखील काल अग्निवीर ज्याला म्हणतात त्या पद्धतीने नव्हे तर धर्मयोद्धे झाले. कारण त्यांनी काल मार खाल्ला, भयानक मार खाल्ला, अमानुष मार खाल्ला. ते त्यांच्यावर पडलेला प्रत्येक दगड हा यानंतर पोलिसांच्याच बंदुकीमधली गोळी होणार आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, हे जे तथाकथित मुस्लिम धार्जिणे असे नेते पक्ष, ज्यांच्या हृदयामध्ये कायम हिंदूंविषयी विष आणि मुस्लिमांविषयी अमृत असतं, त्या सगळ्यांना देखील आज वाचा बसली. ते असं म्हणतात की पूर्ण पोलीस असताना त्यांना का नाही तुम्ही बळाचा वापर करू दिला, ही भाषा त्यांना करावी लागते. जे आसुसलेले होते की यांनी बळाचा वापर केला की लगेच मुस्लिमांच्या बाजूने आपण असा कंठशोष करू, असा आक्रोश करू की जगातल्या तमाम मुसलमानांना वाटलं पाहिजे हे आमचे खरे आमचे हे प्रेषित, हे आमचे खरे कैवारी आहेत. त्यांना सुद्धा लज्जेने मान खाली घालून असं कबूल करावं लागलं की काल जे झालं ते अत्यंत पाशवी स्वरूपाचं होतं. जनावरांपेक्षाही क्रूरपणे वागले दंगलखोर. आता आणखीन एक गोष्ट झाली, सर्व पोलीस दल जसं आज धर्मयोद्धे झाले महाराष्ट्रभरचे, कदाचित त्याच्या बाहेरही पडला असेल फरक ती सगळी क्लिप्स पाहून. अहो, माझ्यासारखा एक पत्रकार जर एवढा व्यथित होतो आणि असा उसळून येतो, तर त्यांचं तर पोलिसांचं रक्तामधला असा थेंब थेंब पेटला असेल महाराष्ट्रभरच्या. ते पोलिसांना ज्या पद्धतीने मारत होते ते बघून पोलीस दलाचं धर्मयुद्धाने रूपांतर झालं.
विरोधकांची जबान छाटली गेली. त्यांना असं म्हणायची पाळी आली की तुम्ही काहीतरी तर त्यांना का नाही हे केलं, का ते तुम्ही हे केलं. आता ते म्हणतात आधी कोणी कळ काढली, मागून कोणी कळ काढली, 4 वाजता कोण होतं, 3 वाजता कोण होतं, मग ही प्रतिक्रिया होती. हे त्यांचे नेहमीचे लंगडे युक्तिवाद ते करतायत. पण त्यांच्या मनात आज अपराधी भावना आहे की आपण जे बोलतोय ते चुकीचं आहे, चुकीच्या पक्षाची आपण बाजू घेतोय, आपण कौरवांची साथ देतोय, याच्याबद्दलची ती खंत आहे. आणखी एक घडलं, आणखीन एक घडलं. ते म्हणजे आता औरंगजेबच्या कबरीचा विषय हा बाबरी मशिदी इतकाच संवेदनाशील झाला. याचं कारण जिथे ती मशीद आहे तिथे आतापर्यंत लाईनीने किती लोक आले गेले त्याची नोंद आहे. त्यात श्रेष्ठ असे मनोज जनांगे आहेत, परमश्रेष्ठ आंबेडकर आहेत, त्यांच्याही पेक्षा श्रेष्ठ असे पवारांचे हे आहे. त्यामुळे आता ती यादी स्पष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट एक चांगलं झालं की औरंगजेबचे सहकारी कोण, हितकर्ते कोण, औरंगजेबचे हितचिंतक कोण, औरंगजेबचा पाठीराखे कोण, कैवारी कोण, औरंगजेबची बाजू घेणारे कोण आणि औरंगजेबच्या विरुद्ध असणारे कोण, अशी सरळ सरळ वर्गवारी लोकांच्या समोर आली. लोकांच्या समोर आली. ती येणं आवश्यक होतं. ते एक्सपोज होणं गरजेचं होतं. कालच्या प्रकारामुळे तेही एक्सपोज झाले. कोण औरंगजेबची इथे औलाद आहे, अनौरस पुत्र किती आहेत औरंगजेबला, तेही कालच्या प्रकारामुळे एक्सपोज झाले. हे होणंही गरजेचं होतं. यापुढे ते थोबाड विचकटतील आणि काही बोलतील तर जनता त्यांच्या तोंडावर थुंकल्याशिवाय राहणार नाही की अरे तुम्ही औरंगजेबाची बाजू घेताय. त्या औरंगजेबाची की ज्यांनी आमच्या महाराजांचे हाल केले, शिवाजी महाराजांना छळलं, संभाजी महाराजांचे हाल केले. आणि हा पहिला जो छावा चित्रपटाचा प्रभाव आहे तो फडणवीसांच्यामुळे 1000 पटीने वाढला, 1000 पटीने वाढला. छावा चित्रपटामुळे निर्माण झालेली लोकांच्या मनातील अस्वस्थता ही आता एका प्रक्षोभात आणि प्रक्षोभातून आंदोलनात रूपांतरित होताना तुम्ही बघणार आहात. मी एक टायटल तुम्हाला दिलंय, हारी हुई बाजी को जो जीतना, जिसे जीतना आता है वो बाजीगर कहता है. आमचा बाजीगर आहे देवेंद्र फडणवीस. मुकद्दर का सिकंदर तर आहेच आहे. ज्या पद्धतीने हा विषय हाताळणं गरजेचं होतं त्या पद्धतीने त्याने तो हाताळला. आज अख्खा महाराष्ट्र एकीकडे आणि औरंगजेबाच्या अवलादी दुसरीकडे अशी सरळ फाळणी विभागणी झाली आहे. आता यापुढे त्या दंगलखोरांची बाजू घेणं देखील त्यांच्या छुप्या आणि उघड समर्थकांना अवघड होणार आहे. कुठल्या थोबाड्याने ते बोलणार आहेत. महिला पोलिसांवर अत्याचार करायला निघालेल्या त्या नराधामांच्या बाबतीमध्ये तुम्ही बाजू घेऊन बोलणार. थू 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 थू. किती थुंकतील लोक, थुंकतील. अरे थुंकतील कसले. आता औरंगजेबच्या बाजूने जे बोलतील ना त्यांच्या तोंडावर लोक मुततील. थुंकतीलची काय बात करताय तुम्ही. आता कसला प्रक्षोभ उसळलाय कालच्या त्या दंगलीच्या क्लिप्स पाहून लोकांच्या मनात, कल्पना नाही. पण जर काल फडणवीसांनी एक जरी गोळी झाडली असती तरी बरोबर हे प्रकरण अंगाशी आलं असतं. ते हुतात्मा झाले असते, हुतात्मा झाले असते. त्यांना करणारे होतेच, आहेतच अजूनही. पण आता त्यांना सुद्धा थोडं बंद ठेवायला लागतायत. कारण या त्यांच्या तथाकथित औरंगजेबच्या पिलावडीने काल जे काय केलं आणि पोलिसांनी ते सहन करण्याची ताकद दाखवली, मानसिकता दाखवली, त्याच्यामुळे अख्खा महाराष्ट्र पेटलाय. देश पेटायला वेळ लागणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय जसा हाताळायला हवा होता तसाच हाताळलाय. काल रात्री ते प्रत्येक जखमी पोलिसाशी वैयक्तिक व्हिडिओ कॉलवरून बोलताना मी बघितले. ती दृश्य बघताना टीव्हीवरच बघितले, तुम्ही पण बघितले असते. त्या पोलिसांचं मनोबल खच्ची नाही झालं, मनोधैर्य खच्ची नाही झालं. सिनेमामध्ये सुद्धा आधी त्याचा जो हिरो असतो ना तो मार खातो, त्याची आई किंवा बहीण जी बांधलेली असते तिचे हाल होतात. नंतर त्याच्यामधला तो
जो नृसिंहावतार आहे, जो काल फडणवीस आता धारण करतील, तुम्हाला दिसेल. प्रल्हादाचा विशिष्ट शिशुपालाचे सुद्धा 100 अपराध भरावे लागले, तेव्हा विष्णूने अवतार घेऊन त्याचा वध केला. 100 अपराध भरण्याची वाट पाहिली नाही तर त्या शिशुपालाचे समर्थकही निघतात. ते शिशुपालाचे समर्थक काल बोलू शकत नाहीयेत, गप्प बसायला लागलेत, म्हणून त्याचे 100 अपराध भरण्याची प्रक्रिया काल फडणवीसांनी पुरी केली. आता त्यांचा नृसिंह अवतार आपल्याला बघायला मिळेल. हारलेत फडणवीस असं वाटलं ना, नाही, ते जिंकलेच आहेत आणि आता यापुढेही जिंकत राहणार. फडणवीस हा एक नवा मोदींनंतरचा अवतार आहे असं थोड्याच दिवसात जर लोक म्हणायला लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. धन्यवाद.